राजकारण, समाजकारण, कोकणातील प्रत्येक घडामोड. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद, ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राइब करा. माजी आमदार परशुराम उपरकर यांनी पालकमंत्र्यांच्या अणुऊर्जा प्रकल्पावरील वक्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. देवगडमध्ये अणुऊर्जा प्रकल्पाचा विषय बंद झाल्याचा दावा दिशाभूल करणारा असल्याचे त्यांनी म्हटले. मुख्यमंत्र्यांनी जिंदाल कंपनीसोबत सामंजस्य करार केला असल्याचा उल्लेख करत प्रकल्प रद्द झाला असेल तर त्याचा अधिकृत शासन आदेश जाहीर करावा अशी मागणी त्यांनी केली. तसेच उद्योगमंत्री किंवा मुख्यमंत्र्यांनी काढलेला अध्यादेश असल्यास तो पालकमंत्र्यांनी जनतेसमोर सादर करावा असेही उपरकर यांनी म्हटले. सिंधू जिल्ह्याचे पालकमंत्री परवा देवगडमध्ये जाऊन देवगडमध्ये अणुऊर्जाचे पुस्तक बंद असे घोषणा केली. खऱ्या अर्थाने पालकमंत्र्यांना आणि मत्स्यउद्योग मंत्र्याला ही घोषणा करण्याचा अधिकारच नाही आहे. तो अधिकार राज्याचे मुख्यमंत्री, कारण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देवगडमध्ये 1 लाख कोटीचा अणुऊर्जा प्रकल्प येणार अशी घोषणा केली आणि तो करार करताना मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री यांनी करार केला आहे. त्या 2 मंत्र्यांच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने आदेश निघाला पाहिजे की देवगडमधला असलेला अदानीचा प्रकल्प रद्द झाला आहे, अशा प्रकारचा येण्याची गरज आहे. पण पालकमंत्री कुठेतरी जनतेची दिशाभूल करत आहेत. जनतेची दिशाभूल करून जनतेला फसवत आहेत. कारण पाया माध्यमातून जनतेला आम्ही आवाहन करतो की पालकमंत्र्यांनी जरी सांगितलं असलं तर जोपर्यंत हे पत्र दोन्ही मंत्र्यांचं सहीचं पत्र किंवा दोन्ही मंत्र्यांनी हा प्रकल्प रद्द केला असा आदेश येत नाही तोपर्यंत प्रकल्प रद्द झाला असे समजू नये. कारण हा प्रकल्प रद्द होण्यासाठी जनतेने गावागावात आता बैठका घेऊन ग्रामपंचायत ठराव करून जे परप्रांतीय किंवा बाहेरून येणारे दलाल यांना जमीन खरेदी करण्यात आता जसा असंदे गावानी कणकवली तालुक्यातल्या असंदे गावानी ठराव केला आहे तशा प्रकारचा ठराव करून कोणालाही जमिनी विकू नये. कारण या जमिनी विकण्याकरता ह्यांचेच दलाल कोणतरी येतील, जमिनी खरेदी करतील आणि ज्याप्रमाणे नाणारमध्ये शाह, गांधी या लोकांनी जमिनी घेतल्या तशाच प्रकारच्या इकडे जमिनी अवधूत घेतील रद्द झाला म्हणून. तर तसं समजू नका. जोपर्यंत पालकमंत्री ह्या ठिकाणी यांचा आदेश किंवा पालकमंत्र्यांनी हा प्रकल्प रद्द करावा असं पत्र तरी जनतेला प्रसिद्ध करून दाखवावं असं मुख्यमंत्र्यांना मी पत्र दिलं आहे की हा प्रकल्प रद्द करण्यासाठी हे तरी पत्र दाखवावं. त्यामुळे पालकमंत्री जनतेची फसवणूक करत आहेत. त्याच सभेमध्ये सांगितलं वॅक्स म्युझियम, जो वॅक्स म्युझियम ज्या ठिकाणी केला तो आता बंद पडला. पण बंद पडला असला तरी त्या असलेल्या घर मालकाचे किंवा त्या इमला मालकाचे भाडे अजून थकीत नगरपालिकेने ठेवला आहे. हा नगरपालिकेला भोर्दंड आहे. त्याचप्रमाणे आज ज्या देवगड नगरपालिकेला पाण्याची गरज आहे ती पाण्याची सुविधा पालकमंत्री अद्याप सोडवू शकले नाही. अनवटी प्रकल्प गेले 12 वर्ष बंद आहे. तो प्रकल्प मत्स्य उद्योग मंत्र्याकडे असून पण तो मत्स्य उद्योग मंत्री ते प्रकल्प चालू करू शकले नाही. जो आज देवगडमध्ये मत्स्य उद्योग मंत्री असून देवगडमध्ये मच्छी मार्केट नाही आहे, ते मच्छी मार्केट चालू करण्याची गरज आहे, ते अजून चालू करू शकले नाही. आणि त्याचबरोबर देवगडचा घनकचरा जो आहे त्यासाठी कोणती सुविधा नाही. त्यांनी एकतर कणकवलीमध्ये जो एजी वॉटर प्रकल्प आणला 1200 कोटीचा आणला आणि जनतेची निवडणुकीच्या तोंडावर फसवणूक केली. तसा प्रकल्प आणू नये, प्रकल्प होणारा आणावा. कारण आज ज्या ठिकाणी देवगडमधलं तांबळडेगमधला जो 200-250 कोटीचा प्रकल्प जो पर्यटनाचा प्रकल्प अजून उद्घाटन झालं नाही आणि देवगड शहरात पर्यटन सुविधा केंद्र चालू करून हे सुविधा केंद्र कोणासाठी? हे सुविधा केंद्र अणुऊर्जा प्रकल्पाला येणाऱ्या दलालांसाठी आहे की जनतेसाठी आहे? कारण ही सुविधा केंद्र अशा प्रकारची कणकवलीचं बंद अवस्थेत पडलेलं आहे, वेंगुर्ल्याचं बंद पडलेलं आहे, सावंतवाडीचं बंद पडलेलं आहे. मग या पर्यटन सुविधा केंद्रामध्ये अशा प्रकारचे 5 कोटीची कामं करून काय उपयोग आहे? त्यापेक्षा जनतेला जी आवश्यकता आहे, ज्या आरोग्य केंद्रांमध्ये ज्या सुविधा नाही आहेत त्या सुविधा पूर्ण करता या DPTCतले पैसे खर्च करण्याची गरज आहे. हा DPTCतला पैसा उडवून उधळपट्टी करतो आहे
ती खऱ्या अर्थाने थांबण्याची गरज आहे. परवा त्या ठिकाणी एक मोर्चा काढला गेला, मोटरसायकल रॅली काढली गेली. ही मोटरसायकल रॅलीमध्ये बहुतांशी भारतीय जनता पक्षाच्या पदाधिकाऱ्यांची मुलं, काही भारतीय पक्षाचे कार्यकर्ते या मोर्चामध्ये होती आणि या मोर्चातून त्यांनी दाखवून दिला आम्हाला रोजगार हवा. याचा अर्थ त्यांनी नितेश राणेंनाच घरचा आहेर दिलेला आहे की तुम्ही त्यांना 12 वर्ष रोजगार देऊ शकलेला नाही. त्यामुळे तुमच्या विरोधात काढलेला तो मोर्चा होता, तुमच्या विरोधात त्यांनी मोर्चा काढला होता, तो पण मोर्चा तुमच्या पैशाने, तुमच्या विरोधात की आमच्या असलेल्या आमदारांनी आणि इकडच्या मंत्र्यांनी आम्हाला रोजगार देऊ शकले नाहीत. एका बाजूने खासदार प्रकल्प होणार म्हणून सांगतात आणि त्यांचा मुलगा प्रकल्प होणार नाही म्हणून सांगतात. ही विसंगती जनतेने लक्षात घ्यावी आणि जनतेने हा प्रकल्पाचा लढा कायमस्वरूपी चालू ठेवावा, बंद करू नये. गावागावातून अशा प्रकारचे ठराव करून, प्रकल्प नको असलेले ठराव करून शासनाला पाठवून द्यावे, एकत्रित करून शासनाला पाठवून देण्यात यावे. तरच प्रकल्प हा रद्द होईपर्यंत आम्ही शिवसेना म्हणून तुमच्या सोबत असू आणि जनतेसोबत आम्ही शिवसेना राहणार आहोत. पालकमंत्र्यासारखी फसवेगिरी करणार नाही. सिंधुदुर्ग 24 तास आता नव्या रूपात. सिंधुदुर्ग संवाद ताज्या घडामोडींसाठी आताच सबस्क्राईब करा.